ऐकलं तुम्ही सर्वांनी, आता कंटेनर येते 6 दिवसापासून या सायाळा रस्त्यावर बंद पडलेलं आहे. त्याचे कोणते मॅनेजर आहे का मेकॅनिकल आहे का काय, हे लोक कटाळे, त्याला फोन करू आता. आपल्या आलेवार साहेब जे ठाणेदार आहेत त्याने बी कॉन्टॅक्ट केला, त्याच्यावर ते बी नियमानुसार कारवाई म्हणजे गुन्हा दाखल करायचा विचार आहे त्याचा. आणि आता आरटीओशी बोलणार आहे, आरटीओ बी बहुतेक दंड मारणार आहे. पण हे सर्व प्रकार झाला तुमचा कारवाईचा, पण या लोकांचा जो त्रास व्हायला लागला त्याची काय अडचण आहे ते कोण सोडवणार आहे? तुम्ही गुन्हा दाखल करसाल, दंड करसाल, त्याच्यावर लाख रुपये, हजारो रुपये, ती गोष्ट नंतरची झाली. पण इथून वाहनं चालले नाही. 5-6 खेड्याचा इथं वर्दळ असते कधी बी आता, आणि सणासुदीचे दिवस येतात. या गाड्या आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. उभ्या राहिल्या तुम्ही पाय, मोटरसायकली बी जात नाही त्या लोकांच्या, आणि फार बेजार आहे. पहा तुम्ही तिकडे म्हातारे कोतारे लोक गाड्यावर जातात. एखाद्यावर जर गाडी कमी जास्त झालं त्या बोळीतून गाडी आणावं लागते. तिकून पहा कशी गाडी आणतात, तिकून ते तसे तिकून गाडी आणावं लागते बोळीतून ती. आणि काय मेळ हे काय आहे, परेशान आहेत लोक. 6 दिवस झाले, 6 दिवसापासून अशीच परेशानी आहे. असं पायी यावं लागते महिलांना, लेकरं बाळा घेऊन असे, आणि मग यावं लागतं. काय नियोजन नाही पहा तुम्ही, काय लोक परेशान झाले. ते काही लहान वाहन नाही, आता 50 टन त्याच्यामध्ये लोखंड आहे. ते 2 गोळे येतं 25-25 टनाचे, आणि कसं निघावत कसं आता आहे. बिकट परिस्थिती आहे. लोकांची एक गाडी न्यावं लागते हळूहळू. त्याला मोठी गाडी तर बंद झाली इथून, ऑटो नाही, काहीच नाही जात इथून आता. आणि शाळेचे पोरं दुसऱ्या गावाहून चालले, अंतरून तिकडून. आता शाळेच्या गाड्या तिकडून चालल्या. 6 दिवस झाले, 1-2 दिवस साहजिक आहे बा, 1 दिवस 2 दिवस समजा, जास्तीत जास्त 6 दिवस झाले या गोष्टीला आता. आणि काय ते नागपूरचे कोणते मॅनेजर आहेत काय ते पाहू आता. मंडळी काय म्हणते, आवाज द्यायला द्याय ना, आता पाहू काय होतं. ते लावलं वाटतं मार्गी देईन जरा. तुम्हीच तर म्हणले लांब घेऊन जा तिकडं. हॅलो, विषय असा आहे, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.